आपल्या पराभवासाठी काँग्रेस पक्षातूनच प्रयत्न झाले। आपल्याला तिकीट मिळू नये तसंच आपला विजय होऊ नये यासाठी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्यात आली, असा धक्कादायक खुलासा चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे। त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा क्षेत्रात सध्या धन्यवाद सभा आयोजित करण्यात आल्या आहेत। राजुरा शहरात आयोजित रॅलीनंतर आयोजित धन्यवाद सभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी काळात राज्यात सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी आपण प्रयत्न करू, असं वक्तव्य केलं। मात्र आपल्याला तिकीट मिळू नये आणि आपला विजय होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षांतर्गतच तयारी करण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे। तसंच काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्यात आली होती आणि पैशांचं आमिषही दाखवण्यात आलं होतं, असाही खुलासा त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायचे आहे आणि तिकिटा वाटत असताना तिकिटा तर देईलच, पण मंत्रिपद नक्की सुभाष भाऊला भेटलं पाहिजे याच्यासाठी देखील मी प्रयत्न करेल। कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस मला माहित आहे की अनेक आमच्या पार्टीतल्या लोकांनी विरोध केला। अरुण भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीने सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला की काही करा पण प्रतिभा धानोरकरला तिकीट भेटली नाही पाहिजे, तुम्ही तिकीट घ्या म्हणजे जेणेकरून सुधीर मुनगंटीवार हा घरी बसल्या निवडून आला पाहिजे। पण ज्या पद्धतीने सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्या सोबत होते आणि त्यांनी शब्द दिला की जिचा नैसर्गिक हक्क आहे मी कायम तिच्या सोबत राहील आणि त्यांनी त्यांचा तो शब्द शेवटपर्यंत पाळला। अनेक लोकांनी त्यांना पैशांनी देखील मॅनेज करायचा प्रयत्न केले, पण ते कोणाच्या अशा खोट्या आश्वासनाला विकले गेले नाही आणि त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला। तो विश्वास कायम मी त्यांच्या सोबत राहील।